रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हे माता लक्ष्मी शुक्रवारच्या या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल त्याच्या जन्मजन्मांतरातील गरिबी दूर कर, त्याचे दुःख दूर कर। मित्रांनो, जसे आपल्या आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो, तसेच शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते। माता लक्ष्मी धन, सुख, संपत्ती, ऐश्वर्य आणि धनसंपदा यांची देवी मानली जाते। त्यामुळे व्हिडिओ हा लक्षपूर्वक पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, तसेच शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत। शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केले जाते आणि पूजा केली जाते। या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये, ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही। याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील पाहणार आहोत। त्यापूर्वी काही माहिती पाहूया। आपले धर्मशास्त्र सांगते की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर 7 वेळा येतात, पण काही ग्रंथात लिहिले आहे की प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर येतात। जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर मातीच्या सुराहीमध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावून ठेवला असेल, तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात। अशा घरात धनवृद्धी होते। धर्मशास्त्र असेही सांगते की संध्याकाळी 5 ते 7 वाजता किंवा रात्री 10 ते 11 वाजताच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात। त्यामुळे आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाजावर चपला जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये। जर कोणी व्यक्ती सायंकाळी वेळेनंतर घराच्या मुख्य दरवाजावर झाडू किंवा चपला ठेवतो, तर माता लक्ष्मी लगेच परत जातात आणि क्रोधित अवस्थेत परत जातात। ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाहीत, ती घरे दरिद्री होतात आणि तिथे त्यांची मोठी बहीण दरिद्रता प्रवेश करते। तुम्ही बऱ्याच लोकांच्या दरवाजावर लिंबू मिरची लटकवलेली पाहिली असेल। याचे कारण असे आहे की ज्या घरात लिंबू आणि मिरची लटकवलेली असते, त्या घरात माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करत नाही, कारण दरिद्रता देवीचे मुख्य अन्न लिंबू आणि मिरची आहे। म्हणून असेही सांगितले जाते की आपल्या घराच्या फ्रीजमध्ये कधीही लिंबू आणि मिरची एकत्र ठेवू नयेत। ज्या घराच्या फ्रीजमध्ये लिंबू आणि मिरची एकत्र ठेवले जातात, ती घरे कंगाल बनतात। त्या घरात धनाचा अभाव होतो, त्या घरात दरिद्रता येते। ज्या घरात दरिद्रता प्रवेश करते, त्या घरात नेहमी दुःख आणि त्रास असतो, कारण दरिद्रता देवीसोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात। जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरात माता लक्ष्मीने प्रवेश करावे आणि तुम्ही धन, वैभव आणि परिपूर्ण व्हावे, तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। हा व्हिडिओ आम्ही तुमच्या फायद्यासाठी तयार केला आहे। व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो, पण माहिती उपयुक्त आहे। जी माहिती असते ती नेहमी उपयोगी पडते, आता नाही तर नंतर उपयोगी पडते। व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असा जयघोष नक्की करा। धर्मशास्त्र सांगते की शुक्रवारच्या रात्री अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करावी। त्यांच्यासमोर धूप अगरबत्ती लावायला हवी आणि गुलाबाची फुलं अर्पण करायला हवी। जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त 7 शुक्रवार गुलाबाची फुले आणि तीही अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलीत, तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात। अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुले, विशेषतः गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत। कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा, जर तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदित होतात। ही तर देवी माता आहे, त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल। जर तुमच्या जीवनात धनासंबंधित समस्या किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर ती दूर होईल। पण त्यापूर्वी ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमः या महालक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करू शकता, किंवा ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मी ह्रीं सिद्धये मम ग्रहे अगच्छा गच्छ नमः स्वाहा हा मंत्र वाचणे गरजेचे आहे। जर तुम्हाला हा मंत्र माहीत नसेल
किंवा बोलणे अवघड वाटत असेल तर हे माता लक्ष्मी, आपण माझ्या घरात प्रवेश करा, किंवा मी धनसंपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला मी ही गुलाबाची फुले अर्पण करत आहे, असे म्हणत फुले अर्पण करू शकता. लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मशास्त्रांमध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये सांगितले आहे की 7 रंगाच्या वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांवर अत्तर फवारून घराच्या मुख्य दरवाजावर 2-2 फुटांच्या अंतरावर 7 ठिकाणी सायंकाळी फुले ठेवावी. असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करतात. या फुलांच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जातात. शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात, जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये. जर आंबट खाल्ले तर जीवनात अडचणी येतात, कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो. त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खाण्यापासून दूर राहावे. जर तुम्ही पूर्वी माता संतोषीचे व्रत केले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की व्रत पूर्ण झाले आहे, तरीही या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये, कारण तुमच्या भक्तीची माळ माता संतोषीशी जोडलेली असते. त्यामुळे जो व्यक्ती माता संतोषीला फसवतो आणि आंबट पदार्थ खातो त्याच्या जीवनात अंधकार पसरतो. गरिबी, अडचणी आणि दरिद्रता त्यांच्या जीवनात प्रवेश करतात. ज्या लोकांना माता संतोषी मान्य नाही ते खाऊ शकतात, काहीच अडचण नाही. पण धर्मशास्त्र सांगते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे होतात, सकारात्मक परिणाम मिळतात. गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत. पण जे लोक व्रत पाळतात किंवा व्रत सोडून दिले आहे त्यांनी पाणीपुरी खाऊ नये, चिंचेची चटणी, आंब्याची चटणी किंवा आंब्याचे पन्हे खाऊ नये. ज्या गोष्टींमध्ये लिंबाचा रस घातलेला असतो त्या गोष्टींना या दिवशी विशेषतः टाळावे. शुक्रवारी धर्मशास्त्र सांगते की सर्व देवतांमध्ये माता संतोषी अत्यंत विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे. तिचे मन जितके कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते. फक्त शुक्रवारी आंबट खाऊ नका. माता तुम्हाला राजपद प्राप्त करून देऊ शकतात, तुम्हाला करोडपती बनवू शकतात. मोठे राजकारणी, अभिनेते, उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात, कारण सर्व देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता संतोषी आहे. पण ती लवकर क्रोधितही होते. फक्त या दिवशी आंबट खाऊ नका, गोडच खा. तुमची नैया पार लागेल. काळही तुमचे काहीही करू शकणार नाही. मित्रांनो, शुक्रवारी शरीरात कोणत्याही प्रकारची घाण ठेवू नये. यामुळे आकस्मिक अपघात होण्याचा धोका असतो. पिशाच किंवा निशाचर यांचे कर्म टाळले पाहिजे, जसे की मांस, मद्यसेवन. हे कर्म पिशाच आणि निशाचर यांचेच मानले जाते. शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पती पत्नीने आपापसातील प्रेम भावना व्यक्त करावी. या दिवशी शक्य तितके स्त्रीने शृंगार करावा, त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते. पतीने पत्नीवर प्रेम करावे आणि पत्नीने पतीवर. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते. अशा घरात धनलक्ष्मीची कृपा राहते आणि धनाचा कधीही अभाव होत नाही. मित्रांनो, आता पाहूया की शुक्रवारी काय करायला हवे. या दिवशी तुम्ही पाण्यात योग्य प्रमाणात दही आणि तुरटी घालून स्नान केलेत तर जर तुमच्या शरीरात एखादा आजार किंवा दोष असेल तर तो दूर होतो. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही तुरटीच्या पाण्याने दातांचा कुल्ला करून झोपलात तर यालाही चांगला धनप्राप्तीचा उपाय मानला गेला आहे. जर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मीकरिता खीर बनवून ती अर्पण करू शकता आणि स्वतःही खाऊ शकता. मोत्याची माळ ही अत्यंत उत्तम मानली गेली आहे. शुक्रवारच्या दिवशी मोत्याची माळ परिधान केल्याने आपल्या जीवनात अचानक बदल होतो. म्हणजेच जीवनात असा बदल घडतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जीवनात प्रगती साधण्याकरता, पुढे जाण्याकरता हे खूप मदत करते. जर कोणी व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी मोत्याची माळ परिधान करते तर त्याचे मन नेहमी शांत राहते. ज्यांचा BP वाढतो अशा व्यक्तीने मोत्याची माळ नक्कीच परिधान करावी. BP पूर्णपणे नियंत्रणात राहते आणि रागही येत नाही. शुक्रदेव, माता लक्ष्मी यांना धनदायक मानले गेले आहे. त्यामुळे शुक्रवारची प्रकृती मृदू आणि एकदम गोड आहे. या दिवशी लाल चंदन लावायला हवे. नृत्यकला, गायन, संगीत या क्षेत्राशी संबंधित काम सुरू करायचे असेल तर हाच दिवस योग्य आहे. शुक्रवारी काय करावे की ज्यामुळे धन येते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी
सर्वप्रथम त्यांची पूजा अर्चना करायला हवी. त्यानंतर लक्ष्मी सुक्त, श्री सुक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यामुळे धनवृद्धी होते. याचा अर्थ असा की जर तुमच्या जीवनातून माता लक्ष्मी नाराज झाल्या असतील आणि तुमच्या घरात धन येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत. तुमच्यापैकी अनेक लोक असे विचार करतात की सर्व पठण करून किंवा पूजा करून काही होत नाही. तर मी त्यांना सांगू इच्छिते की जर तुम्ही योग्य प्रकारे देवी देवतांची पूजा केली, ज्याप्रती तुमची श्रद्धा आहे, तर तुम्ही श्री सुक्तचे पठण, कनकधारा स्तोत्राचे पठण नक्कीच करा. लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या 1000 नावांचे पाठ करा. हे तुम्हाला नित्य नेमाने करायचे आहे. प्रत्येक शुक्रवार श्री सुक्ताचे पठण केल्यावर मी 101% स्टॅम्प पेपरवर लिहून गॅरंटी देऊ शकते की तुमची गरिबी दूर होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. मित्रांनो, ईश्वर आहे म्हणून भक्त आहे आणि भक्त आहे म्हणून ईश्वर आहेत. चांगली शक्तीही आहे आणि वाईट शक्तीही आहे. हे ब्रह्मांड असेच चालते. फक्त मनात खरी श्रद्धा ठेवा. तुमची प्रार्थना ईश्वर नक्कीच ऐकेल. थकू नका, हरू नका. फक्त श्रद्धा आणि निष्ठा ठेवत राहा. तुमचा मार्ग नक्कीच सुखकर होईल. मित्रांनो, गरिबी म्हणजे काय? आपल्या जीवनात जे पैशाशी संबंधित संकटे चालू आहेत, कोणतीही समस्या असो, ती दूर होईल. मेहनत तर तुम्हाला करावी लागेल, पण जर तुम्ही पूजा करता, स्तोत्रांचे पठण करता, तर तुम्हाला एक निश्चित संकल्प ठरवून घ्यायचा आहे. जसे की 21 वेळा, 11 वेळा किंवा 100 वेळा पठण. असा संकल्प घेतल्यास आणखीन फळ मिळते. चांगली मेहनत आणि ईश्वराचे आशीर्वाद दोन्ही आवश्यक असतात. चांगले कर्म सद्भावनेने करा. पूजा करत राहा, कर्म करत राहा, मेहनत करत राहा. भगवान तुमच्या बलिदानाला कधीच विसरणार नाहीत. तुम्हाला काय करायचे आहे? प्रत्येक शुक्रवार श्री सुक्ताचे पठण करा, लक्ष्मी सुक्त आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करा. यामुळे तुमच्या जीवनात धनाचा अभाव राहणार नाही. योग्य पद्धतीने पाठ करणे गरजेचे आहे. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही पाठ करतो पण परिणाम मिळत नाही. संकल्प घेणे गरजेचे आहे. मी या कर्मासाठी तुमच्या पाठाचा संकल्प घेत आहे असे म्हणत पाणी घ्या. गुरुमंत्र म्हणत पाणी जमिनीवर सोडा. त्यानंतरच हे फलदायी ठरेल. म्हणूनच गुरुचे मार्गदर्शन आवश्यक आहे. जर तुमचा एखादा खरा गुरु असेल तर तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीबद्दल सांगेल, पूजापाठाबद्दल माहिती देईल, ज्यामुळे तुमची नैया पार लागेल. म्हणूनच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु असणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके आपल्या मातापित्यांचे. मातापित्यापेक्षा अधिक दर्जा गुरुला दिला जातो. गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरु नसल्यास जगही नाही. गुरु नसल्यास काहीही नाही. महादेवाचे गुरु बृहस्पती आहेत, म्हणजेच भगवान विष्णू, आणि विष्णूंचे गुरु महादेव आहेत. त्यामुळे तुम्ही समजू शकता की गुरुचे महत्त्व किती आहे. तुम्ही तुमच्या मातापित्यांना देखील गुरु मानू शकता. लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता. गुलाबाची फुले माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. कमळाची फुलेही चढवू शकता. घरातील मोठ्या व्यक्तींचा सन्मान करायला हवा. शुक्रवारच्या दिवशी दूध, दही व त्यांच्यापासून बनवलेल्या इतर पदार्थांचे सेवन करणे खूप फलदायी असते. हो, शुक्रवारच्या दिवशी जसे दूध, दही किंवा दुधाशी संबंधित कोणतेही पदार्थ असतील त्यांचे सेवन खूप लाभदायक मानले जाते. जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर दर शुक्रवारी दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ जसे की पेढा, बर्फी अर्पण करू शकता. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. आणखीन एक गोष्ट, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा एक तीव्र आणि रामबाण प्राचीन उपाय सांगते. शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाची चुनरी घ्यावी. त्यामध्ये 2 किंवा 5 खोबऱ्याची मिठाई ठेवावी किंवा दुधापासून बनवलेली मिठाई ठेवावी. पिंपळाच्या झाडाखाली रात्र होण्यापूर्वी सायंकाळी हा उपाय करावा. कारण रात्री त्यांची बहीण दरिद्रता वास करते. त्यामुळे रात्र होण्यापूर्वीच हा उपाय करणे गरजेचे आहे. लाल चुनरीत 5 प्रकारची किंवा 3 प्रकारची मिठाई किंवा दुधापासून बनवलेली मिठाई माता लक्ष्मीला अर्पण करून तुम्हाला म्हणायचे आहे, हे माता लक्ष्मी, आमच्या जीवनातील जो धनाचा अभाव आहे तो दूर करा. आम्ही तुमच्या प्रसन्नतेसाठी तुम्हाला ही भेट अर्पण करत आहोत. जी गोष्ट तुम्ही अर्पण करत आहात ती तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता. यामुळे तुमच्या जीवनातील धनाचा अभाव संपुष्टात येऊ शकतो.
माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणता रत्न धारण करू शकता? तर शुक्र रत्न उपलब्ध आहे, ज्याला आपण ओपल म्हणतो. पहा, जो माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि शुक्र ग्रहाला मजबूत करणारा रत्न आहे. तो हिरा आणि पन्ना आहे. ते खूप महाग असतात, त्यामुळे मध्यमवर्गीय लोक ते परिधान करू शकत नाहीत. म्हणून तुम्ही ओपल रत्न धारण करू शकता. जर तुम्ही पिंपळाच्या मुळ्यांची धारण करणे सुरू केले तर बेलाच्या मुळ्याही धारण करू शकता. यालाही धनदायक आणि लाभदायी मानले जाते. शुक्रवारी आणखीन काय करावे? तर माता लक्ष्मीचे जे श्रीयंत्र आहे त्याला दुधाने स्नान घालावे. दुधाने स्नान घातल्यानंतर त्या दुधाचे थेंब संपूर्ण घरभर मारू शकता. किंवा जो व्यक्ती ते नित्य पितो त्याची बुद्धी खूप तीव्र होते. जर तुम्हाला आकस्मिक दुर्घटनांपासून वाचायचे असेल तर श्रीयंत्राला दुधाने स्नान घाला. किंवा तुम्ही गंगाजलाने देखील श्रीयंत्राला स्नान घालू शकता किंवा साध्या पाण्यानेही घालू शकता. या पाण्याचा थेंब तुमच्या वाहनावर मारू शकता. अनेक लोकांच्या दुर्घटना होतात. काही लोकांचे एक अंगही काम करणे बंद होते. जर तुम्हाला नेहमी दुर्घटनांपासून वाचायचे असेल तर प्रत्येक शुक्रवारी या पाण्याचा थेंब मारावा. यामुळे तुम्हाला कायम दुर्घटनांपासून बचाव होईल. तुमच्या घरात वाहन आहे, त्यात लक्ष्मीचा वास असेल. तुमच्या घरात धनधान्याचीही वृद्धी होईल. तुमच्यापैकी अनेक लोक विचारतात की घरात लक्ष्मी का येत नाही? ज्या घरात महिलांचा अपमान केला जातो अशा घरात लक्ष्मी कधीच येत नाही. दुसरे, ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते. अनेक लोक खंडित मूर्तीची पूजा करतात, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते त्या घरात कधीच लक्ष्मी येत नाही. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की कधीही शनिदेवांची मूर्ती घरात ठेवू नका. शनीची मूर्ती घरात ठेवून पूजन केल्यास अशा घरात लक्ष्मी येत नाही. शनीमुळे माता लक्ष्मी नेहमी नाराज राहतात. आणखीन एक गोष्ट, जो व्यक्ती भैरवबाबांची मूर्ती घरात ठेवतो अशा घरातही माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. अनेक लोक त्यांच्या गल्ल्यात फाटलेले पुरातन नोट्स ठेवतात. अलमारीत, लॉकरमध्ये रोख ठेवेच्या जागी किंवा दागिन्यांच्या ठिकाणी फाटलेल्या नोटा, तुटलेली नाणी ठेवतात. यामुळेही माता लक्ष्मी कधी येत नाही, उलट क्रोधित होतात आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते. ज्या घराच्या मुख्य दरवाजावर चपला जोडी ठेवलेल्या असतात आणि गोंधळलेले वातावरण असते, जसे की कचरा, खरकटे किंवा गंदगी असते, अशा ठिकाणीही माता लक्ष्मी कधी प्रवेश करत नाही. जर घरात अडचणी सुरू असतील आणि तुम्हाला दूर त्या करायच्या असतील तर एक काम करा. तुम्हाला एका भांड्यात गंगाजल घ्यायचे आहे आणि गंगाजलावर 24 वेळा गायत्री मंत्र म्हणत फुंकर मारायचे आहे. नंतर हे पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचे आहे. यामुळे घरातील अडचणी, अशुद्ध वातावरण दूर होईल. घराच्या मुख्य दरवाजावर हे जल नक्की शिंपडा. यामुळे माता लक्ष्मी जोरात आगमन करतात. माता लक्ष्मी अतिशय साध्या स्वभावाच्या आहेत. त्या छोटीशी गोष्ट पाहून रागावतात आणि थोड्याशा पूजापाठाने प्रसन्न होतात. त्यांना मनवणे खूप सोपे आहे, पण माता लक्ष्मी पटकन रागावतात, त्यामुळे त्यांना मनवणे गरजेचे आहे. पहा, आपल्या घरात पाहुणे येतात. जर आपण पाहुण्यांचा दररोज चांगल्या प्रकारे मान सन्मान केला तर ते आपल्या घरात राहतात. पाहुणे तुमच्या घरात आले तर 2-3 दिवस मान सन्मान मिळेल. ते 2-3 दिवस राहतील, पण तिसऱ्या दिवशी जर तुम्ही त्यांचा मान सन्मान करणे बंद केले तर ते घर सोडून निघून जातात. हाच स्वभाव माता लक्ष्मींचाही आहे. जोपर्यंत तुम्ही माता लक्ष्मींचा मान सन्मान करता तोपर्यंत त्या तुमच्या घरात राहतात. पण जसे तुम्ही त्यांचा मान सन्मान करणे बंद करता तसे त्या तुमच्या घराचा त्याग करतात. जर तुम्हाला हवे असेल की माता राणी तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहाव्यात तर मातीच्या सुराही उत्तर दिशेला पाण्याने भरून ठेवा. यामुळे माता लक्ष्मींचा आदर होतो आणि त्या प्रसन्न होतात. माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पांढऱ्या रंगाचे फूल टाकून मुख्य दरवाजावर ठेवावे. जर तुम्ही रोज करू शकत नसाल तर किमान शुक्रवारी हा उपाय करावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. मित्रांनो, तुम्ही घरात बासरी ठेवू शकता, शंख ठेवू शकता, पिरॅमिड ठेवू शकता, एकाक्षी नारळ ठेवू शकता किंवा 5 कवड्या लाल कपड्यात गुंडाळून उत्तर दिशेला पूजास्थळी ठेवू शकता. यामुळे माता लक्ष्मी कधीही तुमच्या घराचा त्याग करत नाही.
आणि तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतात. असे सांगितले जाते की जो व्यक्ती माता लक्ष्मीचा शाबर मंत्र जपत असतो, माता लक्ष्मी त्यांच्या जीवनातील चालू असलेल्या अडचणी, दुःख, त्रास दूर करतात. जर तुम्हालाही काही उपाय करायचे नसेल आणि फक्त एका उपायाने माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर नित्य एक नियम बनवा. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा उत्तर दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. हो, फक्त इतकेच करायला सुरुवात करा. जर तुमचे भाग्य साथ देत नसेल, नशीब साथ देत नसेल आणि तुम्ही जीवनात निराश झाले असाल तर कधी कधी असे लोक असतात जे आत्महत्या करण्याचा विचार करतात. ते खूप त्रासलेले असतात. जीवनात कोणताही मार्ग दिसत नाही. पहा, मानवी शरीर एकदाच मिळते. म्हणूनच अनेक धार्मिक माणसे, उच्च कोटीचे संत, महात्म्य मानवी शरीराच्या बद्दल महत्त्व सांगून गेले आहेत. तुम्ही कधीही असा चुकीचा निर्णय घेऊ नका. जर तुम्ही धनासंबंधी अडचणींना त्रस्त असाल, जीवनात मोठ्या अडचणी आल्या असतील आणि काहीही समजत नसेल तर पिंपळाच्या झाडात एक अदृश्य शक्ती असते. त्याच शक्तीच्या माध्यमातून मनोकामना पूर्ण करण्याचा उपाय पाहूया. पिंपळात राहणाऱ्या अदृश्य शक्तीला शुक्रवारी एक पाव बत्तासे अर्पण करायचे आहे. हा उपाय सलग 5 शुक्रवार करायचा आहे. बत्तासे अगदी स्वस्त मिळतात. 5 शुक्रवारपर्यंत संध्याकाळी एक पाव बत्तासे तुम्हाला पिंपळाच्या झाडात राहणाऱ्या दिव्य शक्तीला अर्पण करायचे आहे. 3 ते 5 अगरबत्ती लावायच्या आहेत आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे, पिंपळावर राहणाऱ्या त्या अदृश्य शक्तीला आमची मदत करा, या कार्यात आमची सहाय्यता करा, या प्रकारे प्रार्थना करायची आहे. हे बत्ताशे पिंपळाच्या 2 पानांवरती ठेवून अर्पण करायचे आहेत. भोग स्वरूपात बत्तासे अर्पण केल्यानंतर तुम्हाला 1 तांब्या पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर पिंपळात राहणाऱ्या अदृश्य शक्तीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. या उपायाने अनेक वेळा पाहिले गेले आहे की पिंपळात राहणारी दिव्य शक्ती तुमची मदत करते. ती स्वप्नांच्या माध्यमातून किंवा कोणत्याही माध्यमातून तुमची मदत करते. तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढेल. ती धनासंबंधी समस्या असो, जीवनातील अडचणी असो किंवा कर्जाचा भार असो. जर तुम्हाला समजत नसेल की काय करायचे तर दर शुक्रवारी हा उपाय करावा. या उपायाने माता लक्ष्मी तुम्हाला ज्वालामुखीसारख्या परिस्थितीतूनही बाहेर काढतील. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.